वारंवार अडथळे आले तर देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे. आपल्या आयुष्यात कधी ना कधी असे क्षण येतात जेव्हा सर्व काही नीट चालू असताना अचानक अडथळ्यांची मालिका सुरू होते. एखादं काम सुरू केलं की काही ना काही अडचणी येते. प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नाही आणि मनात प्रश्न निर्माण होतो की हे माझ्याच बाबतीत का घडत आहे. पण जर आपण या परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहिलं तर लक्षात येईल की हे अडथळे आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर योग्य दिशेकडे वळवण्यासाठी असतात. देव आपल्याशी थेट बोलत नाही, पण तो संकेत देतो. आणि हे संकेत अनेकदा अडथळ्यांच्या रूपात येतात. जेव्हा एखादा मार्ग आपल्यासाठी योग्य नसतो, तेव्हा त्या मार्गावर अडचणी निर्माण होतात. कारण देवाला आपल्यासाठी काहीतरी अधिक चांगलं, अधिक योग्य ठरलेलं असतं. त्यामुळे जेव्हा एखादं काम सतत अडतं, तेव्हा ते अपयश नसून एक संकेत असतो. हा मार्ग सोड आणि दुसरा विचार कर. आपण अनेकदा हट्टाने त्याच मार्गावर पुढे जात राहतो. मी ठरवलंय म्हणजे हेच करणार असा हट्ट धरतो. पण देवाला आपल्या भविष्याचं पूर्ण चित्र दिसतं, जे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तो आपल्याला वाचवण्यासाठी अडथळे निर्माण करतो. हे अडथळे आपल्याला थांबवतात, विचार करायला भाग पाडतात आणि शेवटी योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. अडथळ्यांकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी त्यांना शिकण्याची संधी म्हणून पाहणं आवश्यक आहे. प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवते. संयम, धैर्य, विश्वास आणि स्वतःवर नियंत्रण. जेव्हा आपण या अडथळ्यांमधून शिकतो, तेव्हा आपण अधिक मजबूत होतो. आणि हीच ताकद आपल्याला पुढे मोठं यश मिळवण्यासाठी तयार करते. कधीकधी आपण ज्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतो ती मिळत नाही, तेव्हा निराशा येते. पण काही काळानंतर लक्षात येतं की जे मिळालं नाही तेच आपल्या भल्यासाठी होतं. कारण देवाने त्याऐवजी काहीतरी अधिक चांगलं ठेवलं असतं. म्हणूनच प्रत्येक अडथळ्यामागे एक मोठं कारण असतं, जे आपल्याला त्या क्षणी समजत नाही. विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा अडथळे येतात तेव्हा घाबरण्याऐवजी देवावर विश्वास ठेवावा. कदाचित हा मार्ग माझ्यासाठी योग्य नाही असा विचार करून शांतपणे पुढचा मार्ग शोधावा. कारण देव कधीही आपल्याला चुकीच्या दिशेने नेत नाही. तो नेहमी आपल्यासाठी सर्वोत्तमच निवडतो. तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात, जर तो योग्य असेल तर देव त्या मार्गावर तुम्हाला पुढे नेण्यासाठी सर्व काही सोपं करेल. आणि जर तो मार्ग चुकीचा असेल तर अडथळे निर्माण करून तुम्हाला थांबवेल. त्यामुळे अडथळे आले तर त्यांना शाप समजू नका, तर देवाचा आशीर्वाद समजा. शेवटी आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे आणि या प्रवासात अडथळे येणारच. पण हे अडथळे आपल्याला हरवण्यासाठी नाहीत, तर योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी असतात. त्यामुळे पुढच्या वेळी अडचण आली तर निराश होऊ नका. थोडं थांबा, विचार करा आणि देवाच्या संकेतांवर विश्वास ठेवा. कारण कदाचित तो तुम्हाला तुमच्या खऱ्या आणि योग्य मार्गाकडे नेत आहे.